सगळ्याच मित्रपरिवाराचं, मीडियाचं, मीडिया रिप्रेझेंटेटिव्हचं, VG फिल्म्स आणि आतली बातमी फुटली या सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करते. आजचा हा सोहळा, या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा हा खूप धमाकेदार आहे. हे तुम्हाला या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याचं इन्व्हाइट मिळायला कळलंच असेल. आजच्या सोहळ्यात धमाकेदार परफॉर्मन्स होणार आहेत. त्याचं कारणही तसं आहे. जेव्हापासून या सिनेमाचा टीझर लॉन्च झालाय, तसंच गाणी ट्रेंडिंग झालेली आहेत, तेव्हापासून आपली उत्सुकता शिगेला पोहोचलीये की नेमका सिनेमा आपल्याला काय देणार आहे. जालिम सावकार झालेला आहे आणि आता आपण या सिनेमाचा 19 सप्टेंबरला जो सिनेमा रिलीज होतोय, आतली बातमी फुटली, VG फिल्म्स यांची निर्मिती असलेला हा सिनेमा याच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याच्या दिशेने हळूहळू वाटचाल करतोय. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना इन्व्हाइट मिळालेला आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट, खूप महत्वाचा परफॉर्मन्स इथे तुम्हाला सगळ्यांना एन्जॉय करायचा आहे. तो परफॉर्मन्स आता कदाचित नाही होऊ शकणार. सो सॉरी. वाटतंय होईल. मग आपल्याला, मला वाटतं त्याची सुरुवात करावी लागेल. त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे, जवळ एक टॅगलाईन आहे. ती टॅगलाईन मला वाटतं माझ्यासोबत सगळ्यांनी बोलायलाच हवी. सबसे कातिल विशालजींनी ही एक कमाल गोष्ट केलेली आहे. या सिनेमात सगळं पॉवर पॅक दिसतंय, त्यामुळे कुठलीच बाजू रिकामी नाहीये. एंटरटेनमेंट, इमोशन्स आणि कलाकारांची फौज, सगळे मातबर कलाकार यात आहेत आणि त्यासोबतच एंटरटेनमेंटचा तडका देखील आहे. आणि हा तडका आपण गेले अनेक दिवस ऑलरेडी सोशल मीडियावर बघतोय. सखूबाई सोबत, करेक्ट, सिद्धार्थ जाधव आणि गौतमी पाटील यांचा धमाकेदार परफॉर्मन्स आपण पाहतोच आहोत. आणि तोच परफॉर्मन्स आज इथे ट्रेलर लॉन्च सोहळ्याच्या निमित्ताने सादर होणार आहे. मला वाटतं तेवढ्याच धमाकेदार टाळ्या देखील झाल्या पाहिजे, तरच ती एंट्री इथे होणार आहे. सखूबाई,
कमाल एनर्जी आहे आणि मी येऊ की नको मी घाबरत होते कारण की मी आले परत वन्स मोर सुरू होणार आणि ही एनर्जी आपल्याला या सिनेमात देखील पाहायला मिळणारच आहे. आणि सखूबाई ऑलरेडी ट्रेंडिंग आहे. मला माहिती आहे आपल्याला कोणाला भेटायची उत्सुकता होती, कोणाला पाहायची उत्सुकता होती, पण गौतमी खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन. हे गाणं खूप छान चाललंय, ऑलरेडी सगळ्यांना आवडलंय आणि खास करून सिद्धार्थ आणि तुझी दोघांचीही एनर्जी खरंच कमाल आहे आणि पॉवर पॅक एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? कारण की डेफिनेटली तू एक खूप छान कलाकार आहेस, तुला परफॉर्मन्सचा एक्सपिरियन्स आहे, पण फिल्मसाठी शूट करतानाचा आणि सिद्धार्थ सोबत शूट करतानाचा एक्सपिरियन्स हा जाणून घ्यायचा आहे. खरंच खूप अवघड होतं मला सुरुवातीला. खरं तर सिद्धार्थ दादाला माहिती नाही, पण मी एवढे घाबरलेले सुरुवातीला. ऍक्च्युली एवढे मोठे सेलिब्रिटी आणि दादा म्हणजे मी खूप घाबरलेले. पण जसं दादा तुम्ही आलेत प्रॅक्टिसच्या वेळेस आम्ही भेटलो, अजिबातही मला वाटलं नाही की दादा सेलिब्रिटी आहे. एक कलाकार म्हणजे पाहिजे ना तर एकदम परफेक्ट आहे. आणि मीच नाही, माझी पूर्ण टीम त्यांची आठवण काढत असते. त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि ते समजून घेतात खरं तर. आणि म्हणजे बोलाल तेवढं कमी आहे त्यांच्या बाबतीत. आम्ही किती वेळा आपण पाचवी 6वी भेट आहे आमची. पण ते पहिल्या वेळेस मला जसं भेटलेलं सुरुवातीला आणि आज ते मला भेटलेत तर त्यांच्या स्वभावात काडी मात्राचाही काही फरक नाहीये. खरंच ते खूप 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 छान आहे. बस मी कौतुक करेल तेवढं कमी आहे दादांचं. पण खरंच थँक्यू आणि मला खरंच खूप छान वाटलं. नाही, तिने खूप कौतुक केलं. बोल जीवन गौरव आहे की थिएटर ट्रेलर विजिट आहे मला कळलं नाही. पण अगेन सगळेजण एका व्यक्तीचं नाव घेतात, ते म्हणजे प्रीतम कागणे. तिच्यामुळे ह्या सिनेमात मला ही खरी हा रोल खरा तिच्यामुळे मला मिळाला. कारण ती विशाल सरांची जुनी मैत्रीण आहे. त्यांनी 36 तो एक सुभाष घालेंचा सिनेमा केला होता. सो जेव्हा नावं निघाली तेव्हा प्रीतमने माझं नाव सुचवलं आणि ह्या सिनेमाचा भाग झालो मी. पण ही जी सगळी त्या हे गाणं ज्या सिनेमात ज्या मूडला येतं, गौतमी पाटील हवी, गौतमी पाटील आम्ही भेटतोय, गौतमी प्रचंड बिझी आहे, तिचे शो चालेत, पण तिनेही हे गाणं आम्ही एका रात्री शूट केलंय. आणि ॲग्नेल सर, सोनाली, हे सगळ्यांचं कौतुक. आमच्या राहुल ठोंबरे ज्यांनी कोरिओग्राफ केले त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. कारण एका रात्रीत नॉन स्टॉप म्हणजे भाई आम्ही त्या सकाळपर्यंत अशीच होतो. आणि तसंही गौतमीला मी पहिल्यांदा स्टारच्या इव्हेंटला भेटलो होतो, माझ्या शोलात आलेली धिंगाणाला. मला असं वाटतं की तिचा ऑरा कमाल आहे. ती एक परफॉर्मर म्हणून अख्खा महाराष्ट्र तिच्यासाठी वेळ आहे. पण साधी मुलगी आहे, सिंपल आहे. प्रत्येक स्टेप हे बरोबर आहे नाही, हे कसं करू दादा, हे कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी करतो. मला खूप बरं वाटलं. म्हणजे कसं असतं, कधी कधी आपण काही गोष्टी इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा एक अशी मैत्रीण भेटते जी ना तिच्या स्वभावाने आपलं शिकवते की नाही अजूनही आपण आणखीन थोडं शिकायला पाहिजे. त्यामुळे तिने एवढं, म्हणजे मी तिला बोलता किती शो झालेत, 1000च्या वेळेत तर शो केले असतील तिने. एवढा सगळी पॉप्युलॅरिटी आहे. पण ती काम करताना एक सिनेमात काम करायचं आहे, एक वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे, त्यात एनर्जी टाकायची आहे. आता मला ते बडं नाही, सिद्धार्थच्या तुझी एनर्जी, पण तिने ज्या पद्धतीने ह्या गाण्यात, आता तुम्ही वन्स मोर होणार आहात, नाच टीमवर हे गाणं उपलब्ध आहे, लोकांना आवडते. सो ह्या सिनेमाचा भाग होणं, ह्या गाण्याचा भाग होणं ह्या टीमचं आहे. आणि थँक्यू, तू माझं खूप कौतुक केलं. पण मुळात खूप चांगली व्यक्ती असतो आणि आयुष्यभर अशीच राहा, आईवडिलांचा आशीर्वाद असेल तुझ्या पाठीशी राहते. थँक्यू.
जसं आता सिद्धार्थ म्हणाला, या सिनेमाशी निगडीत आणि या गाण्याशी निगडीत खरं तर खूप महत्वाचे लोक आहेत. ते म्हणजे हे गाणं देखील चैतन्य कुलकर्णी यांनीच लिहिलेलं आहे आणि या गाण्याला आवाज दिलाय सोनाली सोनवणे यांनी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती. म्हणजे चैतन्य कुलकर्णी चंद्राची गोष्ट डायरेक्ट सखू आहे, म्हणजे बघा सगळं आहे चैतन्य, सगळं आपल्याकडे. आणि त्यासोबतच राहुल ठोंबरे ज्यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलंय, मी त्यांना इथे इन्व्हाइट करते. आणि विशाल दादांसाठी खरंच जोरदार टाळ्या होऊ द्या. खरंच त्यांनी आज खूप मेहनतीने हे सगळं उभं केलंय. खरंच विशाल दादा तुमचं मनापासून आभार मानते. आणि तुम्ही मला ही संधी दिली. खरं तर मी तुमच्यामुळे म्हणजे मी सिद्धार्थ दादांसोबत गाणं करू शकले आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांना भेटू शकले, म्हणून तुमचं खरंच मनापासून आभार. आणि राहिले आम्ही बरेच गाणे केलेत सोबत म्हणून काय तुमचंही मनापासून आभार दादा. थँक्यू. काही दिवसांनी आम्ही पण बरीच गाणी केली सोबत, एवढं ती मला घेणार आहे आता. पण खरंच मी जाऊ. वेल मी सिद्धार्थ येस मी तुला इथून रिलीव्ह करते. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. पण आता जसं सिद्धार्थ बोलला तसं गौतमी व्हेरी प्युअर सोल आहे आणि डेफिनेटली या गाण्यातूनही तुझी ती छान प्युअर एनर्जी सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि अशीच राहा. ह्या गाण्यातूनही तू खूप काय म्हणता एंटरटेनमेंट केलेलं आहेस आणि त्यामुळे या फिल्मसाठी पण खूप मोठा मला वाटतं हातभार लागणार आहे. सो राहुल तुझ्याकडे वळते. कोरिओग्राफ जसं आता सांगितलं गौतमीने की ऑलरेडी तुम्ही खूप काम केलं एकत्र, पण हे गाणं कोरिओग्राफ मला वाटतं रिहर्सल काही केल्या की एका रात्रीत सगळं? दोन दिवस रिहर्सल केल्या आणि एका रात्रीत लगेच. पण दोघंही मला वाटतं परफेक्ट असल्यामुळे खूप पॉवरफुल एनर्जिक. म्हणजे एक कोरिओग्राफर ब्लेस्ड असतो की अशा आर्टिस्ट भेटायचे जे पॉवरफुल आहे आणि इतके चांगले डान्सर्स आहे. सो आय एम व्हेरी ब्लेस्ड. क्या बात है. सो हे कमाल गाणं आपण पाहतोच आहोत, पण सिनेमात पाहायला मिळणार आहे 19 सप्टेंबरला आणि या गाण्याला आवाज मिळालेला आहे जो सोनाली सोनवणेचा आहे. जोरदार टाळ्या. आणि म्युझिक अगेन ॲग्नेल रोमन यांचंच आहे, त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोनाली हे गाणं तुझ्याकडे कसं आलं सखूबाई? माझ्याकडे जेव्हा हे गाणं आलं, मी ह्या गाण्याचा जेव्हा क्यू ट्रॅक ऐकला होता तेव्हाच मी इम्प्रेस्ड होते या गाण्याला ऐकून ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग सेशनसाठी जेव्हा मी गेले तेव्हा माझ्यासाठी मला वाटतं इतकं सहज होतं हे गाणं इतकं सुंदर उतरणं. कारण आत्ता जसा ह्यांच्या परफॉर्मन्ससाठी वन्स मोर मिळाला सगळ्यांकडून, तर तशीच काही मी इम्प्रेस्ड होते. कारण गाणं ऑलरेडी शूट झालेलं होतं रेकॉर्डिंगच्या वेळी आणि माझ्यासाठी ते पिक्चरायझेशन समोरच होतं माझ्या की हे गाणं कसं दिसणार आहे किंवा कसं दिसतंय. त्याच्यामुळे ते तितकंच सहज होतं माझ्यासाठी. आणि ॲग्नेलजीनी तर कमाल गाणं कंपोज केलंय, चैतन्यजींनी इतकं सुंदर लिहिलंय आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी ते माझं अर्ध जे हे होतं ते ऑलरेडी झालेलं होतं काम. कारण इतकं सुंदर पिक्चरायझेशन दिसत होतं, इतकं छान ते कंपोज झालेलं होतं गाणं आणि मला फुल लिबर्टी मिळालेली होती की तुला हवं तसं तू गा आणि काय इम्प्रोव्हायझेशन तुझ्या पद्धतीने करायचे तसे कर. त्याच्यामुळे मला वाटतं इतकं सुंदर ते गाणं. कारण सगळ्याच कलाकारांना मी जसं ऐकते सगळ्यांचेच व्ह्यूज, तर सगळ्यांनाच इथे इतकी छान लिबर्टी मिळालेली आहे आणि ऑडिओ इतके कमाल झालेले आहेत सगळे. स्पेशली ॲग्नेलजींचं मी खूप कौतुक करेन की सगळी गाणी मी आता ऐकते, इतकी सुंदर गाणी झाली आहेत. म्हणजे मला वाटतं एकापेक्षा एक सगळी गाणी झालेली आहे आणि त्यात सखूबाई इतकं धमाकेदार गाणं यू थॉट की मी त्या गाण्याला जस्टिस देऊ शकेन. थँक्यू फॉर दॅट. सो या ऑल द बेस्ट टू द एंटायर टीम. सोनाली, आणि तुला जेव्हा तू म्हणतेस की ऑलरेडी शूट झालं होतं, सो तुला माहित होतं की आपण आवाज देणार आहोत त्या गाण्यावर, गौतमी परफॉर्म करणार आहे? गौतमी आणि मी ऍक्च्युली बऱ्याच गाण्यांमध्ये गौतमी आहे आणि मी ती गायलेली आहे, त्याच्यामुळे ती एक केमिस्ट्री ऑलरेडी आहे. तिला मी स्क्रीनवर पाहिलं आणि सखूबाईच्या वेळी जेव्हा मी बघितला व्हिडिओ तेव्हा मी खरंच मी तिथे पण म्हणाले की गौतमीला इतकं सुंदर दाखवलं ना या गाण्यामध्ये. आय थिंक फर्स्ट टाइम हा लुक तिचा असं बघायला मिळालाय सखूबाईमध्ये. सो ती ऑलवेज रॉक करत असते, ती सगळ्यांची फेवरेट आहे आय नो, बट सखूबाईमध्ये तू खूप सुंदर दिसलीस आणि द परफॉर्मन्स द बेस्ट. वेल, यामध्ये जो आपल्याला मेल व्हॉइस ऐकायला मिळतोय तो आहे ॲग्नेल रोमन यांचा. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूयात. ॲग्नेल सर, आपण या सिनेमाची म्युझिकची जबाबदारी सांभाळली आहे, गाण्याची सांभाळली आहे, चारही गाणी आपण यात कंपोज केलेली आहे. पण खास करून मला वाटतं सखूबाईसाठी एक
काय तुम्हाला मजा आली हे गाणं गाताना, कंपोज करताना नाही, गाणं गाताना काय वाटलंय ते सांगा. हे नाव मला खूप आवडतं, सखूबाई. तर जरा एक लाईन झाली पाहिजे आता. दोन ओके. सोनाली आणि प्लीज. हॅलो हॅलो. हे सकूबाई सकूबाई सकू सकूबाई, तुझ्या विना जीव आता लागत कुठं नाही. हे सखूबाई सखूबाई मी सखूबाई, माझ्या विना जीव तुझा लागत कुठं नाही. माझी जिंदगी ग सकूबाई, तुझ्या विना नाही सकूबाई. नजरेमध्ये वीज माझा अप्सरेचा साज, तुझ्यासाठी आलो घरदार सोडून आलो सकूबाई. हे सकूबाई सखूबाई सखूबाई मी सखूबाई, माझ्या विना जीव तुझा लागत कुठं नाही. थँक्यू. तर सखूबाईची होती ही टीम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच गौतमी आणि खूप खूप शुभेच्छा. सो आता मगापासून मी जे म्हणते की वेगवेगळे धमाकेदार परफॉर्मन्स आणि आतली बातमी फुटली 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. पण ही बातमी नेमकी काय असणार आहे, कशी असणार आहे, काय काय पाहायला मिळणार आहे हे टीझर मधून आपल्याला थोडंसंच कळलंय. सो आता आणखी एक जराशी पुढची झलक म्हणजे अजून थोडासा अंदाज आपल्याला बांधता येईल. 19 तारखेपर्यंत ही प्रोसेस आपल्यासाठी थोडी सुखकर व्हावी म्हणून खऱ्या अर्थाने या सिनेमाचा ट्रेलर आज आपण इथे लॉन्च करणार आहोत. हो हो हो, मला माहिती आहे चौथा एक परफॉर्मन्स राहिलेला आहे आणि तो देखील कडक परफॉर्मन्स होणार आहे इथे. कारण की परफॉर्म करणारा जबरदस्त आणि भरपूर एनर्जी घेऊन आलेला आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपल्या इंडस्ट्रीला त्याची एनर्जी माहिती आहे. सो या सिनेमाचं एक टायटल ट्रॅक आहे आणि जे अतिशय डिफरंट आहे. आतापर्यंत टीझरच्या निमित्ताने गप्पा मारताना तुम्हाला कळलंच असेल की ते टायटल ट्रॅक काय आहे. हे एक रॅप सॉन्ग आहे आणि ते गायलंय स्वतः सिद्धार्थ जाधव यांनी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि ते आता आपल्या सगळ्यांसमोर इथे परफॉर्म करणार आहे सिद्धार्थ जाधव लाईव्ह. टायटल ट्रॅक आतली बातमी फुटली. हा गायकाचा माईक आहे. थँक्यू अग्नेश सर आणि थोडं विशाल सर. हे गाणं संपल्यानंतर आपण काही खुर्च्यांवर बसणार नाही होत, त्यामुळे पण ही संधी त्यांनी मला दिली. एक सिनेमा आपण आता सगळे बोलू सिनेमाबद्दल, डॉक्टर मोहन आगाशे सर सांगतीलच, आम्ही सगळेच बोलू, प्रीतम वगैरे. पण एक सिनेमा पोहोचवण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर अग्नेश सर आणि विशाल सरांच्या डोक्यात आलं आणि त्यांनी हे गाणं क्रिएट केलं. आणि मग एक फोन झाला जिथे विशाल सर म्हणाले की अरे आपण गाते का, आपण गाऊया का. मग मी माझ्यातला तो जो काही रॅपर आहे तो आलाय, त्यामुळे चैतन्य कुलकर्णी सरांनीच पुन्हा एकदा हे गाणं लिहिलेलं आहे आणि अग्नेश सरांनी म्युझिक दिलंय. आणि बाकी हे सगळं हे जे मी गाणं गातोय ते आमच्या आतली बातमी फुटली च्या संपूर्ण टीम पासून महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना आहे की आता उठा, नाचा, आता मजा करायचे दिवस आले. साऊंड हॅलो जरा, हा रिवर्ब बिवर्ब जरा लोकांना जरा. हा
आतापर्यंत गाण्यातून टीझर मधून आपलं एंटरटेनमेंट करत आलेला हा सिनेमा 19 सप्टेंबरला रिलीज होतोय. पण तत्पूर्वी आपली जी उत्सुकता वाढली आहे आणि आपण वेगवेगळे तर्कवितर्क लावतोय, त्यासाठी आजचा ट्रेलर तुम्हाला जरा ही सगळी वाट सहज, सोपी आणि सुखर करून देणार आहे. सो लवकरात लवकर या सिनेमाचा ट्रेलर इथे लॉन्च होणारच आहे. पण त्याआधी हा सगळा डोलारा ज्यांनी उभा केला ते म्हणजेच VG फिल्म्स यांचे विशाल गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांना मी इथे येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या सिनेमाचे हे निर्माते आहेत आणि सोबतच विशाल गांधी सर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित देखील केलेला आहे, त्यामुळे डबल टाळ्या. आणि यासोबतच सहनिर्माते अमन अडवाणी यांना देखील मी इथे येण्याची विनंती करते. सो या व्यक्तींनी एकत्र येऊन एक कमाल असा सिनेमा बनवलाय. आणि मी कमाल हे इतकं खात्रीशीर का बोलते हे तुमच्या लक्षात आलं असेलच, कारण आतापर्यंत आपण या सिनेमाचा टीजर पाहिलाय, गाणी पाहिली आहेत आणि ही गाणी ऑलरेडी आपल्या सणांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्ले होत आहेत, ती ट्रेंडिंग झालेली आहेत. मी इतकं एक्साइटमेंटने ह्या सगळ्या गोष्टी बोलतेय क्योंकि आप लोगों ने बहुत ही अच्छी फिल्म, बहुत ज्यादा एंटरटेनिंग फिल्म मराठी ऑडियंस को देने के लिए आप तैयार हो. तो सबसे पहले तो उसके लिए आपको बहुत बहुत शुभकामनाएं. लेकिन मैं जानना चाहूंगी कि खासकर विशाल सर से, क्योंकि विशाल सर ने ये फिल्म डायरेक्ट की है, प्रोड्यूस की है और विशाल सर पहली बार मराठी में ये फिल्म कर रहे. और पहली बार मैं इसलिए कह रही हूं कारण की याआधी आपल्या सगळ्यांचेच लाडके सुभाष घईजी, ज्यांचे अनेक सिनेमे आपण आवर्जून पाहत असतोच, त्या मला वाटतं 15 ते 20 सिनेमांना आपण सोबत होतात. गेल्या 4 वर्षांपासून ते या मुक्ता आर्ट्स आणि सुभाष घई यांच्यासोबत असोसिएटेड आहेत. आणि त्यांच्यासोबत असोसिएटेड असताना त्यांनी अनेक सिनेमांसाठी काम केलंय, पण त्यांनी ठरवलं की पहिल्यांदा मराठी फिल्म करायची. तर मला त्याचं कारण जाणून घ्यायचंय की विशाल सर, आपने क्यों ये सोचा कि आप पहली फिल्म डायरेक्ट और प्रोड्यूस कर रहे हो वो मराठी में हो? नमस्कार. पहली पिक्चर मराठी में हम कर रहे हैं क्योंकि जो हमारी स्क्रिप्ट है वो मराठी सेंट्रिक है, नंबर 1. नंबर 2, मुझे ना, मैं बॉर्न एंड बॉट अप बॉम्बे में हुआ, मुंबई में हुआ. मेरे पेरेंट्स, माय फादर इज बॉर्न ऑल्सो इन बॉम्बे. तो मुंबई से हमारा जो नाता है, जो कल्चर, महाराष्ट्रन कल्चर से जो नाता है, वो बहुत पुराना है. मेरे जितने भी बेस्ट फ्रेंड्स हैं, काफ़ी बेस्ट फ्रेंड्स मेरे महाराष्ट्रन हैं. तो मैं कल्चर को काफ़ी सालों से अच्छी तरह से समझता था, और देखते आ रहा था. मुझे मराठी पिक्चरें बहुत पसंद है पहले से. और जब मैं वो पिक्चरें देखता था तो यार एक चीज़ लगती है, यार मराठी सिनेमा में कंटेंट ज़बरदस्त होता है एंड परफॉर्मर्स एक से एक. और और सबसे ज़्यादा ब्यूटीफुल बात मुझे ये लगती थी कि जितने भी हमारे एक्टर्स होते हैं, मोस्ट ऑफ देम, इनफैक्ट मैं बोलूँगा 99% ऑफ देम हैव देयर रूट्स विद स्टेज थिएटर. तो वो जो चीज़ थी वो मुझे फैसिनेट करती थी, क्योंकि एज अ मेकर हमारा एक फोकस होता है कि परफॉर्मेंस एक अच्छी मिले, कहानी जैसी कंटेंट तगड़ी बोली जा सकती है वैसी हम बोल सके. तो ये एक रीज़न था जिसके वजह से मैं मराठी करना चाहता था. एंड इसमें प्रीतम, इनके साथ मैंने मुक्ताज की एक पिक्चर में साथ में काम किया था. तो जब मैंने ये आइडिया सोचा तो मैंने प्रीतम को जब बुलाया कि प्रीतम ऐसा कुछ करना है, आई वॉन्ट टू गिव बैक टू द सिटी वेयर आई एम लिविंग इन. तो प्रीतम ने बोला कि सर करते हैं ना. फिर मैंने उनको, फिर वहीं से शुरुआत हुई. सो द कोर रीजन वॉज बेसिकली कि एक अच्छी, एक से एक पिक्चरें बाहर निकल रही है. और मुझे जो हमारा जो वन लाइनर, जो हमारा सब्जेक्ट का वन लाइनर था, वो चौल की सेंट्रिक था, मुंबई की चौल. तो इसलिए मुझे मराठी में तो उतरना ही था, आज नहीं तो कल, क्योंकि वो कहानी बहुत अच्छी थी. और एक चीज़, ये पिक्चर में मैं अकेला डायरेक्टर नहीं हूँ, मेरे साथ जेनिश सर भी है. जेनिश सर का ये आइडिया है एंड जेनिश सर ने ये आइडिया लेके हमारे पास आए थे. एंड तब वो आइडिया कुछ और था, एकदम अलग टॉपिक पे था. जब वो आइडिया आया हमारे पास तो मुझे लगा कि यार ये चीज़ें ना बोली जा सकती है कमर्शियल वे में, मास कमर्शियल वे में, फॉर लार्जर ऑडियंस, और इसका इम्पैक्ट होगा. फिर हम लोग ने वो आइडिया के ऊपर काम करना शुरू किया. फिर जो हमारे टीम ऑफ राइटर्स है, अमन, मैं, जीवक एंड जेनी सर,
हम लोग ने स्टोरी एक टाइम जो थी, स्टोरी पे हम लोगों ने थोड़ा जो भी हमारा फीडबैक था उससे हमने चेंजेस करके मास कमर्शियल के लिए हमने उसको रेडी किया. फिर स्क्रीन प्ले पे गए, फिर डायलॉग्स. सो दिस वॉज द ओनली इंटेंशन. और आज ये पिक्चर जिस हिसाब से हम लोगों ने मेहनत की है, ये पिक्चर आई एम 100% श्योर दैट द मराठी ऑडियंसेस आर गोइंग टू एंजॉय वॉचिंग दिस फिल्म. सो हम ये कह सकते हैं ये पावर पैक एंटरटेनमेंट है. ये आउट एंड आउट एंटरटेनमेंट है. बट एक चीज मैं क्लियर कर देना चाहता हूँ, ये सिचुएशनल कॉमेडी है. सिचुएशनल कॉमेडी, ड्रामा कॉमेडी, सिचुएशनल ड्रामा कॉमेडी थ्रिलर. मराठी ऑडियन्स इसके लिए बहुत परफेक्ट है, क्योंकि मराठी ऑडियन्स मला वाटतं की आपण खूप आधीपासून लहानपणापासून आम्ही सिच्युएशन कॉमेडी किंवा स्लॅपस्टिक कॉमेडी हे सगळं आपलं आहे. आणि नक्कीच मराठी प्रेक्षक हे मनापासून ही फिल्म पाहतील, एन्जॉय करतील. आणि एंटरटेनमेंट आहे, निव्वळ एंटरटेनमेंट आहे. सो मला वाटतं अशी एक फिल्म हवी होती जो आपने अभी दी है. 19 सितंबर ही फिल्म रिलीज होती है. ग्रीष्मा जी, आप क्या कहेंगे इस फिल्म के लिए? आप एज अ प्रोड्यूसर आई हैं साथ में. मुझे बहुत मज़ा आया ये फिल्म पे काम करके, स्पेशली मोहन सर, रोहिणी मैम, सिद्धार्थ सर, प्रीतम मैम, विजय सर, आनंदा सर, आमिर सर, त्रिशा. बहुत मज़ा आया. तो ये पिक्चर में आपको बहुत सारी चीज़ें मिलेगी, ड्रामा भी मिलेगा, कॉमेडी भी मिलेगा, बहुत सारे एलिमेंट्स, इमोशंस मिलेंगे. बहुत मज़ा आया सबके साथ काम करके. और आप इसके आगे भी प्रोड्यूस करेंगी ये सारे एक्टर्स? प्रोड्यूस और कॉस्ट्यूम डिजाइन. यस, ये पिक्चर में मैंने कॉस्ट्यूम डिजाइन भी की है. सो यस, ग्रीष्मा जी ने 2 डिपार्टमेंट हैंडल किए, विशाल जी ने 2 डिपार्टमेंट हैंडल किए. ऑलमोस्ट विशाल जी ने तो कैप्टन ऑफ द शिप है, डायरेक्शन एंड प्रोड्यूसर ऑल्सो. सो जोरदार तालिया. कॉस्ट्युम्स भी इस फिल्म के अभी आता आपण जे काही बघणार आहोत या ट्रेलरमधून, तर ते कॉस्ट्युम्स किंवा ते सगळं छान जे काही आपल्या डोळ्यांना दिसणार आहे ते ग्रीष्मा जी यांनी केलेलं आहे. आपको बहुत सारी शुभकामनाएं इस फिल्म के लिए, और आगे भी आप मराठी फिल्म में एज अ प्रोड्यूसर रहे और भी फिल्में करें, आपको जो चाहे. थैंक यू सो मच. अमन जी. तो विशाल सर ने तो आपको बहुत आइडिया दे ही दिया है, तो आई वोंट टेक मच टाइम. बट ये आतली बातमी फूटली एक कंटेंट ड्रिवन फिल्म है, बहुत अच्छी नीयत से बनाई है हम लोग ने, और सब एक्टर्स ने बहुत सपोर्ट भी किया है. प्रीतम ऑफ कोर्स हैज सपोर्टेड अस, सिद्धार्थ सर, एवरीवन, मोहन सर, रोहिणी मैम, एक जन ने. 19 सितंबर को आप देखिए, अच्छी अच्छी बातमी फूटेगी इसमें. आई एम श्योर ये पावर पैक्ड एंटरटेनिंग है, आई प्रॉमिस यू. थँक्यू सो मच. आणि नक्कीच ही आतली बातमी काय आहे ते पाहण्यासाठी प्रेक्षक डेफिनेटली चित्रपटगृहात जाईल आणि हा सिनेमा पाहणारच आहे. बट आज का इवेंट बहुत अलग है, आज का इवेंट डिफरेंट है. उस खास डिफरेंट और धमाकेदार इवेंट की शुरुआत कहाँ से की जाए? विशाल जी, मैं चाहूंगी कि आप अनाउंस करें. ये इवेंट की हम शुरुआत करते तो हमारी पिक्चर में ना, तो एज मैम ऑल्सो सेड के मैं 4 साल सुभाष जी सर के साथ था, तो उधर मैं एक चीज़ फिल्म मेकिंग की एक डिटेलिंग पे बात करता था. तो सर हमेशा बोलते थे कि म्यूज़िक नीड्स टू बी यूज्ड प्रॉपरली, और म्यूज़िक इज़ यूज्ड इन अ फिल्म, म्यूज़िक शुड बी यूज्ड फॉर टेलिंग अ स्टोरी. तो जब ये चीज़ सर ने मुझे जब मेरे जहन में बैठी, और जब हम छोटी पिक्चर अपनी मराठी पिक्चर पे काम कर रहे थे, तब मुझे एक चीज़ रियलाइज़ हुई कि म्यूज़िक तो बनाना है. एंड मराठी फिल्म्स में मैं म्यूज़िक देखते आ रहा हूँ एंड अच्छा म्यूज़िक आया है, लेकिन ज़्यादा उसका एक्सपोजर नहीं हो पा रहा था. तो मैंने एक ठान ली कि ये पिक्चर पे तो हम ज़रूर म्यूज़िक तो करेंगे. एंड वो म्यूज़िक करने के लिए फिर जो मेरा 15 साल पुराना एक दोस्त है एग्नेल रोमन जी, उनको मैंने कांटेक्ट किया. तो ये शाम की जो इवनिंग जो हम शुरुआत करने वाले हैं, वो एग्नेल रोमन के धमाकेदार परफॉर्मेंस के साथ शुरू करेंगे. एग्नेल सर, कैन यू प्लीज कम ऑन स्टेज प्लीज. मैं और एग्नेल सर बहुत पुराने फ्रेंड्स हैं, इंडस्ट्री के स्ट्रगलिंग डेज से. सो यहाँ ॲग्नेल सरांचं नाव घेतलेलं आहे, तर मला वाटतं मी आत्ता त्यांना काहीच विचारणार नाहीये, थेट आपण त्यांच्या परफॉर्मन्सकडे जाऊयात. आणि आजच्या संध्याकाळची या ट्रेलर लॉन्चची सुरुवात ॲग्नेल रोमन यांच्या या सिनेमातील एका अतिशय उत्कृष्ट अशा गाण्याने आपण करतोय. जोरदार टाळ्यांनी या गाण्यासाठी आपण त्यांना एक कौतुकाची थाप देऊया.
आकाशी चांदण्या
क्या बात है. पहिले माहौल बनाएंगे, फिर रंग चढाएंगे आणि मग हळूहळू आपण आतली बातमी नेमकी काय असणार आहे ते जाणून घेणार आहोत. ॲग्नेल सर, प्लीज बी हिअर. या सिनेमाचं सगळं संगीत ॲग्नेल रोमन यांनीच केलेलं आहे, त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सुरुवात अतिशय गोड गाण्याने झाली आजच्या कार्यक्रमात. सो समोर येऊया. हे गाणं जे आता इथे परफॉर्म झालंय ते जावेद अली यांनी गायले. हो, जावेद अली. आणि या गाण्याची ती प्रोसेस आम्हाला जाणून घ्यायची आहे. पण आता तुम्ही गात असताना आम्ही बॅकड्रॉपला ते गाणं पाहतही होतो. सो मला माहिती आहे सगळ्यांना काय हवंय आता. ती चंद्राची गोष्ट सांगणारा बाबा आणि ती ऐकणारी मुलगी म्हणजेच सिद्धार्थ जाधव आणि त्रिशा ठोसर. त्यांचंही स्वागत करूयात. जावेद अली आणि हे सगळं असोसिएशन कसं झालं या गाण्यासाठी? विशाल, डिरेक्टर ऑफ द फिल्म, त्यांनी सांगितलं की मला असं कोणतरी सिंगर मला हवंय या गाण्यासाठी जे इमोशन्स पूर्णपैकी देऊ शकणार या गाण्यासाठी. तर आम्ही 4-5 सिंगरचे नाव म्हणजे मी मांडलं आणि शेवटीला मग जावेद अली सिलेक्ट झाला. क्या बात आहे. पण खरंच एक खूप छान गाणं आपल्याला मिळालंय. म्हणजेच डेफिनेटली तुमचे अप्रुव्हल्स किंवा डिसअग्रीमेंट या सगळ्यातून एक छान पार्ट. त्यांनी मला एवढं फ्रीडम दिलं काम करायला आणि कधीच त्यांनी मला अडवलं नाही की हे करू नको ते करू नको. पुरानी दोस्ती आहे ना आप दोनों की. अँड आय एम रिअली थँकफुल फॉर दॅट की अशी डिरेक्टर मिळणं खूप अवघड असतं जे फ्रीडम देतात करायला काम. क्या बात है. अँड यू हॅव डन. आणि त्यातून एक छान मला वाटतं त्यातूनच एक क्रिएटिव्ह काहीतरी येऊ शकतं जे प्रेक्षकांसाठी पण खूप कमाल असणार आहे. तुम्हाला दोघांनाही आम्ही पाहतोय या गाण्यात. आणि सिद्धार्थ, तुला जसं लहान मुलंही आवडतात या सगळ्या गोष्टी माहितीच आहे आणि त्यामुळे तुला हे परफॉर्म करताना किती मजा आली. डेफिनेटली तू इमोशनल झाला असशीलच. नमस्कार. याचं सगळं शरीर हे विशाल सरांना जातं, कारण या सिनेमाबद्दल खूप बोलणार होतो आपण, बोलतच राहणार. पण एक टप्पा आहे आणि हा टप्पा खरंच आहे. मला ह्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबद्दल बोलायचं. ही एवढी गोड मुलगी आहे आणि एवढ्या लहानपणी तिला अशी समज आहे. आपण तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू, कारण नाळ 2 साठी तिला आता नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झालंय. त्यामुळे म्हणजे अशा ताकदीच्या अभिनेत्री समोर काम करायचं तिला एवढी समज आहे. आणि दुसरं, तिच्यापेक्षा लहान असणारे आपले विशाल सर, कारण हा सिनेमा हे गाणं आल्यापासून, ॲग्नेल सरांनी गाणं केल्यापासून त्यांच्या डोक्यात हे कसं प्रेझेंट करायचं माहिती होतं. जेव्हा विशाल सरांना भेटायचो ना, सर असं काहीतरी आहे काही, मग खूप चांगलं वाटतं की हे शूट करायच्या अगोदर त्यांनी एक मॉक ना रेफरन्स सगळे आणले होते. म्हणजे जिथे बाप मुलीचं जिथे ज्या सिनेमात त्यांना ते इमोशन्स आहेत ना त्या पद्धतीने त्यांना करायचं होतं. आणि आम्ही हे कुठले महाराष्ट्राच्या गुजरात बॉर्डर साईडला एक नारगोल नावाचं बीच आहे, तिकडे गेले नाही सर, तिकडे करूया. कारण एवढी छान मुवमेंट आहेत त्या फिल्ममध्ये, या गाण्यामध्ये. ते गाणंही ॲग्नेल सरांनी गोड केलंय, जावेद अली सरांनी गायलंही छान आहे. पण ही जी काय आमची केमिस्ट्री आहे ती त्यांच्यामुळे दिसते. आणि मला नेहमीच या त्रिशावर काम करायला आवडतंच ग. ती म्हणजे हे ठरवून नाही झाले सगळं. हे सर म्हणायचे की भागो बैठो इकडे बघा, आणि त्यातनं त्या गोष्टी यायच्या. आम्हाला दोघांना सांगायला लागलं की काय कनेक्शन आहे बाप मुलीचं. त्यामुळे हे गाणं जितकं सुंदर मी आणि विशाल सरांमुळे झालंय, ॲग्नेल सरांमुळे झालंय, तरी हिने एक वेगळा जीव टाकला या गाण्यात. त्यामुळे तो विशेष कौतुक आहे त्रिशाचं. खूप गोड दिसली गाणी. सो गोड त्रिशा, तुझ्यासाठी हा अनुभव कसा होता? बीचवर वगैरे जायला मिळालंय, मजा करायला मिळालीये? मी एक भैरू बैलांचं एक मूवी बघितलं होतं, तेव्हा मी आईला सांगितलं होतं की मला त्याच्यासोबत मूवी बनवायचंय. तर त्याच्यानंतर जेव्हा आतली बातमी फुटलीचं मूवी मिळालं मला माहिती नव्हतं की हा येणार आहे म्हणून. आईने नंतर सांगितलं मला. तुला सरप्राईज मिळालं? हो. आलो तर बरं आलो ना. पण हा, तुला हवं होतं ना. हो. सो तू हॅपी झालीस.
आणि गाण्याला काय मजा केली? बीचवर गोल गोल फिरत होतो तुला मी. गोल गोल फिरवताना आम्ही परत युटर्न घेऊन येत होतो तेव्हा आम्ही ते खूप इथे होतं आणि आमचा पायच गेला तिथे बीच रेतीमध्ये. तिथे वाळू असते, रेती नसते, वाळू. सॉरी, वाळू असू शकते, चालू शकते, रेती तर रेती. वाळूमध्ये बेसिकली त्रिशाने माझा एक सिनेमा पाहिला होता भैरू पहलवान की जय हो. तिला तेव्हापासून ती मला भैरूच म्हणते. म्हणजे तिला मी भैरू पहलवान, तिच्यासाठी भैरू पहलवान आहे. पण आमच्या दोघांचा अनुभव खरंच खूप छान होता. बाप ही कॉन्सेप्ट खूप मस्त आहे आणि ह्या सिनेमात तुम्ही जेव्हा सिनेमा पाहाल 19 सप्टेंबरपासून, मला विशाल सरांचं विशेष कौतुक करायचं आहे किंवा ह्या VG फिल्म्स आहे संपूर्ण टीमचं, जैनी सर असतील, आपले जीवक सर असतील, आपले अमन सर असतील, ह्यांनी एक अशी गोष्ट आणण्याचा प्रयत्न केला त्यात बाप आहे, बापाचं प्रेम आहे. मध्ये डॉक्टर मोहन आगाशी सर असतील किंवा मी करणार सचिन कॅरेक्टर असेल. मला वाटतं इमोशन बेस हा सिनेमा आहे आणि त्यात मला नेहमीच वाटतं की एक शिक्षणाच्या आईचा मध्ये गाणं आलं होतं, हे समजून येणार बाबाला. त्यानंतर बापलोक मधलं एक गाणं मला आवडतं, असं उमगाया बापर. आणि व्हेंटिलेटर मधलं गाणं आहे बाबा थांबणार आहे तू. तर ही ना वडिलांवरची खूप कमी गाणी आहे. तर मला वाटतं हे त्यातलं वन ऑफ द बेस्ट गाणं आहे की एवढं सुंदर बाप आणि मुलीचं नातं या गाण्यात येतं ना की थांबू नको, मी आहे तुझ्याकडे, चंद्राची गोष्ट सांगायला मी आहे, तू खा, तुझ्याकडे एकटा येतो, तुझं पांघरून तो झोपतोय. किती छान. चैतन्य आमचे कुलकर्णी किती त्यांनी लिहिलं ना सर, किती सुंदर लिहिलं त्यांनी. चैतन्य आहे तिथे, त्यांना बोलवाल. चैतन्य कुलकर्णी सर प्लीज या ना, पटकन या, आपल्याला लय काम आहे एवढं नाही. हा त्यांनी सुंदर शब्द लिहिले. तर मला वाटतं की ह्या सगळ्यांचं श्रेय आहे, ही टीम वर्क आहे आणि आम्ही त्यात आहोत, त्याचा आनंद आहे. 19 सप्टेंबरला मूवी होता, प्लीज बघा. येस, बाकी राहतो. खूप गोड शब्द आहेत आणि आत्ता जसं सिद्धार्थ म्हणाला तसं आत्तापर्यंत बाप मुलीचं किंवा बाप लोकांचं असं कुठलंही नातं दर्शवणारी गाणी खरंच खूप कमी आहेत. त्यात हे गाणं ऍड झालंय. सो क्रेडिट गोज टू यू ऑल्सो, कारण की खूप छान शब्द आपण दिलेले आहेत. सो ही प्रोसेस काय सांगाल? थँक्यू व्हेरी मच. असंच झालं होतं की विषय कळला, कशा पद्धतीने ते दाखवायचा प्रयत्न आहे, विचार आहे, हे कळलं. आणि त्याच्यानंतर विशाल सरांकडनं ब्रीफ आलं होतं ॲग्नेल आणि आम्ही चाल जेव्हा डिस्कस केली पहिल्यांदा, तेव्हाच लक्षात आलं होतं की हा पूर्ण एक वेगळाच बाज आहे संगीताचा सुद्धा. आणि त्याच्यावरती लिहिणं आणि मग सिद्धार्थ दादाचं कसं आपल्याला एक त्याचा परफॉर्मन्स माहिती आहे, त्याची एनर्जी माहिती आहे आणि त्या सुपरस्टार पद्धतीला साजेसं काहीतरी लिहावं, हे पण एक वेगळंच प्रेशर होतं. पण त्या प्रयत्नांमधनं आम्ही 2-4 अटेम्प्ट केले आणि मग एक अटेम्प्ट फायनल झाला. सरांनी पण तो फायनल केला आणि फायनली खरंच खूप छान गाणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, बाप आणि मुलगी हे रिलेशनच खूप गोड असतं आणि सिद्धार्थला तर ते माहितीच आहे, त्यामुळे ते काय. सो येस, या चंद्राची गोष्ट, या गाण्याची ही सगळी गोष्ट होती. आणि माझ्याबरोबर विराज जोशी होते गिटार वाजवताना. आता इथे ज्यांनी परफॉर्म केलं त्यांच्यासाठी जोरदार. आय एम सॉरी, मी विसरलो याला इंट्रोड्यूस करायला, पण ही इज विराज जोशी आणि खूप छान गिटार वाजवते. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण प्लीज बी सीटेड, आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे जाऊयात. येस, थँक्यू. सो ही होती या सिनेमातील चंद्राची गोष्ट, या गाण्याची गोष्ट, त्या गाण्याचा तो प्रवास. आणि जसं की मी मगाशी म्हणाले की आजचा इव्हेंट खूप धमाकेदार होणार आहे. मनोरंजनाचा हा एक एक टप्पा आपण गाठत जाणार आहोत आणि नंतरच वळणार आहोत या सिनेमाच्या ट्रेलरकडे. त्यामुळे तुमची उत्सुकता अजून थोडीशी ताणून धरावी लागणार आहे तुम्हाला. त्यानंतरच या सिनेमाची झलक पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी या सिनेमातलं आणखी एक कमाल असं कडक असं गाणं जे ऑलरेडी ट्रेंडिंग झालेलं आहे, ते गाणं इथे आता आपण परफॉर्म करणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात जालिम सावकार या संपूर्ण गाण्याच्या टीमचं आणि प्रीतम कांगणे यांचं. या प्रीतम कांगणे या एका कडक जबरदस्त अशा परफॉर्मन्ससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आपण पाहतोच आहोत हे गाणं, ऑलरेडी आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतंय, हे ट्रेंडिंग होतंय. सो त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. 19 सप्टेंबरला ही फिल्म रिलीज होतीये.
तू श्वास घे. तोपर्यंत या गाण्याशी रिलेटेड सगळ्याच व्यक्तींना मी इथे इन्व्हाइट करणार आहे. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स झाला जो कोरिओग्राफ केलेला आहे तीजो जॉर्ज यांनी, त्यांना मी इथे येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. सोबतच जुही सोनी यांनी देखील कोरिओग्राफ केलेला होता आणि हे गाणं गायलं आहे सुनिधी चौहान यांनी आणि त्यांना सोबत केली आहे ॲग्नेल रोमन यांनी आणि या गाण्याचं संगीत देखील ॲग्नेल रोमन यांनीच केलेलं आहे. सो जोरदार टाळ्यांनी या ॲग्नेल रोमन यांनी या पूर्ण सिनेमाचंच संगीत केलंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि हे गाणं देखील लिहिलं आहे चैतन्य कुलकर्णी यांनी. सो मी आता इन्व्हाइट करते या गाण्याचे गीतकार चैतन्य कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा स्टेजवर यावं. सगळ्यात पहिला प्रश्न चैतन्य आपल्यासाठी आहे. चंद्राची गोष्ट आणि थेट जालिम सावकार कसं जमवलं? ह्या गाण्याचं ब्रीफ खूप सोपं होतं त्या मनाने. ब्रीफ पण सोपं होतं आणि त्याचा काय पद्धतीने ते लिहावं हे पण. कारण असं आहे की आपण सहसा आयटम नंबर्स आता बघत आलोय. ऑडियन्स म्हणून आपल्याला आयटम नंबर्स बघायची अनुभवायची सवय पण आहे, मराठीमध्ये पण आहे. पण परत तेच सिच्युएशन आणि त्याच्यानंतर जेव्हा चाल ऐकली, ज्या पद्धतीचं जी एनर्जी आहे या चालीमध्ये, ते सगळं मॅच करण्यासाठी आणि विशाल सरांचा एक आग्रह थ्रू आउट होताच की प्रत्येक गाण्यामधून कथा पुढे गेली पाहिजे. ते होण्यासाठी म्हणून जे गरजेचं आहे ते करूया. त्यामुळे प्रोसेस वाईज परत तेच की आपण वेगवेगळे अटेम्प्ट करू. त्यातलं ॲग्नेलला काय आवडतंय, विशाल सरांना काय आवडतंय ते घेऊ आणि मग पुढे जाऊ. आणि मग फायनली थेट सुनिधी मॅम, त्यांच्याबरोबरचं रेकॉर्डिंग, त्यांच्याबरोबरचा अनुभव, सगळंच मॅजिकल आहे हे माझ्यासाठी. पण मला एक विचारायचं आहे, चंद्राची गोष्ट आधी लिहिलं की जालिम सावकार? मी चंद्राची गोष्टच आधी लिहिलं. पहिल्यांदा चंद्राची गोष्टच तयार झालं होतं गाणं. वा. आणि त्यानंतर मग जालिम सावकार आणि त्यानंतर आधी चंद्राची गोष्ट मग चांदण्याची गोष्ट असं झालं. वेल, खूप खूप शुभेच्छा चैतन्य या सिनेमासाठी. आणि हळूहळू आम्हालाही आतल्या बातम्या कळत आहेत छोट्या 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 छोट्या. आणि येस, सुनिधी चौहान यांच्यासोबत प्रेमराज यांनी देखील आवाज दिलेला आहे. जोरदार टाळ्या प्रेमराज यांच्यासाठी. त्यांनाही मी स्टेजवर येण्याची विनंती करते. प्रेमराज, सुनिधी चौहान, प्रेमराज आणि ॲग्नेल यांनी देखील साथ दिलेली आहे या गाण्यामध्ये. सो सुनिधी चौहान सोबत गाणं गाण्याचा हा एक्सपिरियन्स आम्हाला जाणून घ्यायचा आहे. खूप छान एक्सपिरियन्स होता. मी फर्स्ट टाइम ॲक्च्युली मुंबईमध्ये मी 1 वर्षापूर्वीच शिफ्ट झालो. इथे म्युझिक प्रोडक्शन शिकतोय, गाणंही करतोय. पण मला एक्सपेक्ट नव्हतं की एवढ्या मोठ्या सिंगरबरोबर मला एवढा चांगला ब्रेक मिळणार आहे. ॲग्नेल सरांमुळे, विशाल सरांमुळे, प्रीतम मॅममुळे हे सर्व पॉसिबल झालं. आणि इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. अजून एक बातमी आपल्याला कळली ती म्हणजे पहिलाच एकदम खूप छान धमाकेदार एक्सपिरियन्स मिळालेला आहे प्रेमराजला. खूप खूप शुभेच्छा प्रेमराज. वेल, आता आपण वळूयात प्रीतमकडे, जिने आत्ताच हा परफॉर्मन्स इथे सादर केलेला आहे. आणि या सिनेमात देखील कमाल ते गाणं दिसतंय. तू स्वतः छान दिसतीयस. सो आणि विशालजींनी मगाशीच सांगितलं की या फिल्मचीच सुरुवात कशी तुमची एकत्रच झालेली आहे. पण मला खास करून या गाण्याविषयी जाणून घ्यायचंय की हे गाणं शूट करतानाचा काही एखादा किस्सा असेल जो तुला आमच्यासोबत शेअर करायचा आहे. सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम. आणि स्पेशली थँक्स टू माय डिरेक्टर प्रोड्युसर विशाल सर, ज्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली परफॉर्म करण्यासाठी, स्टेज मिळवून दिलं. आणि अगदी मनापासून धन्यवाद टीजो सर यांचे, बिकॉज हे माझं फर्स्ट आयटम सॉन्ग आहे. याच्या अगोदर मी कुठलंही गाणं केलं नव्हतं, कारण मी ज्या जॉनरचे सिनेमा आतापर्यंत केलेले आहेत ते फार वेगळेच आहेत. हा अटेम्प्ट मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम म्हणजे अटेंड केला. आणि टीजो सरांना ज्यावेळेस मी पहिल्यांदा भेटले होते त्यांनी तो कॉन्फिडन्स मला दाखवला की वी विल रॉकेट, असं म्हणून आम्ही छान प्रॅक्टिस केली
आणि कमाल गाणं निघून आलं आणि आता ते लोकांना आवडतंय, लोकांपर्यंत पोहोचलं. आणि स्पेशली गिरीश्मा मॅमनी मला इतकं सुंदर आणि हॉट दाखवलं या सॉन्गमध्ये, विच इज ऍब्सोल्युटली म्हणजे स्टनिंग दिसते. मी जे माझं कॅरेक्टर आतापर्यंत होतं त्याच्या हे खूप डिफरंट अटेम्प्ट आम्ही सगळ्यांनी म्हणून अटेंड केलेला आहे आणि आय थिंक तो सक्सेसफुल झालाय. सो सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तिजूजी, आता जसं हिने सांगितलं की तुम्ही नाचवलंय हिला, सो यासाठी तुम्हाला काही जास्त त्रास सहन करावा लागला का, की नाही काही स्टेप्स जमत नाहीत किंवा परत परत करावा लागला, असं काही झालंय? त्रास नहीं, त्रास नहोता, नो त्रास. बहुत ही अच्छा था, एक्सपीरियंस वॉज वेरी गुड. एज एवरीबडी इज सेइंग, विशाल सर इज अ स्वीट हार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, विशाल सर एंड जेनी सर हैज गिवन मी दिस अपॉर्चुनिटी. और जब मैं पहली बार ये गाना सुनने गया तो फर्स्ट टाइम मुझे 2 गाने सुनाए गए थे, मैंने खुद ही सेलेक्ट किया था. एंड विशाल सर ने पूरा कह दिया कि जो करना है कर ले, पर मुझे ऐसा चाहिए गाना. And that freedom, I think, only a director can give. And also Agnel sir, I should thank you. What a music! It's just amazing. It has a wonderful hook to it, and I think the whole of Maharashtra will dance on it. And being Preetam first came to us, and she was so scared. I don't know. she was sitting and she said कि मुझे डांस मत कराओ, मैं डांस नहीं करने वाला. But मैंने कहा कि and Aman, I should thank Aman also. Aman is also very supportive throughout. अमन को मैंने कहा सारे लोग बाहर चले जाओ, प्रीतम को मेरे साथ छोड़ दो. And then after that you can see whatever she's done on screen, and it's fabulous. थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गाणं कमाल झालंय, सिनेमा देखील कमाल होणार आहे 19 सप्टेंबर पासून. आपण आता हळूहळू पुढच्या टप्प्याकडे जाऊया. थँक्यू सो मच. प्लीज बी सीटेड. थँक्यू.